आता या सगळ्यामध्ये आपण एक महत्त्वाचं पाहायला गेलं तर सर्व मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आता पाहायला मिळत आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं या संदर्भातला निर्णय जो दिलेला आहे। उद्या मतमोजणी होणार नाही आहे, त्यामुळे ही अत्यंत मोठी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताची। आपण पाहतोय उद्या मतमोजणी होणार नाही आहे। हायकोर्टाचा नागपूर खंडपीठाचा हा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे निश्चितच सुरुवातीला आपण ज्या प्रकारे पाहिलं की ज्या नगर परिषद असतील, नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका ज्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही बाधित असतील किंवा ज्या स्थगित करण्यात आल्या असतील त्याच्यामध्ये काही अडथळे असतील, अशा या सगळ्या निवडणुका म्हणजे यातील एकूण पाहायला गेलं तर 24 नगर परिषदा असतील, नगर पंचायती असतील यांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या। त्याचा सुधारित कार्यक्रम हा राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता आणि ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत 20 तारीख ही मतदानाची ठेवण्यात आली होती, 20 डिसेंबर, आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती। त्यामुळे आता उद्या नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे त्यांची मतमोजणी ही 3 डिसेंबर रोजी होणार होती, ती आता आपण पाहतोय की पुढे ढकलण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातली माहिती आता सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्व साधारणतः एकत्रितरित्या सर्व नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल एकदाच जाहीर होणार आहे। मात्र या सगळ्यावरती ज्या प्रकारे मतमोजणी आपण पाहायला गेलं तर निवडणूक ही मतदान हे आज म्हणजे 2 डिसेंबर रोजी होत आहे। मात्र त्याच्या पूर्वसंध्येला राज्य निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्यात आला। हा निर्णय होता तो म्हणजे ज्या नगर परिषद, नगर पंचायतीच्या प्रभागांमध्ये असेल, आपल्याला बाधा असेल किंवा त्या ठिकाणी बाधित असेल आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एकंदरीत जो घोळ आहे ह्या सगळ्या निस्तरण्यासाठी ही निवडणुकाच पुढे ढकलण्यात आली होती। आणि या निर्णयामुळे सत्ताधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा विरोधक असतील या सगळ्यांनी आक्षेप नोंदवलेच होते। मात्र या सगळ्यावरती विरोधकांनी सुद्धा आक्षेप नोंदवले होते। अशा प्रकारे निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी ज्या प्रकारे निवडणूक ही पुढे ढकलली जाते हे अत्यंत चुकीचं आहे असं म्हटलं जात होतं। तर आज सकाळपासून आपण पाहायला गेलं तर ज्याची चर्चा होती ती म्हणजे जरी आज मतदान होत असलं तरी मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी म्हणजे ज्या वेळेला पुढील ज्या निवडणुका होणार आहेत त्यावेळेला त्यांचं जे मतमोजणी होणार आहे त्याच वेळेला संपूर्ण मतदानाची ही मतमोजणी व्हावी अशी चर्चा होती। आणि आता निर्णय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो नागपूर खंडपीठाचा, आणि ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर उद्या मतमोजणी जी आहे ती होणार नाही आहे, ही मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचं सध्या समजतं। आणि या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर विरोधकांकडून हा विरोध जो तो याला होताना पाहायला मिळत होता। कारण ज्या प्रकारे एकीकडे जसे आरोप होताना पाहायला मिळत आहेत की ईव्हीएम मधील घोटाळा असेल, मतचोरी असतील, दुबार मतदार असतील, हे सगळे आरोप आपण पाहतोय आपल्याला विरोधकांकडून करताना आपल्याला वारंवार पाहायला मिळते। त्यामुळे आता या 2 डिसेंबर रोजी जे मतदान होणार आणि त्या मतदानाचा कालावधी मतमोजणीचा पाहायला गेला तर जवळपास हा साधारणतः 20 दिवसांचा, आणि या सगळ्यामध्ये निश्चितच कुठेतरी ईव्हीएम मशीन असेल किंवा मतदान असेल याच्यामध्ये काही घटना या आपण पाहायला गेलं तर काही घोळ हा घडू शकतो असा साधारणतः आरोप असेल किंवा असा एकंदरीत आपण शंका जी आहे ती विरोधकांकडून उपस्थित केली जात होती। आणि आता आपण पाहतोय की एकंदरीत निकाल हा समोर आलेला आहे। त्यामुळे 21 डिसेंबर रोजी आता मतदानाची मोजणी होणार आहे। त्यामुळे आता नेमकं या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता साधारणतः पाहायला गेलं तर आज मतदान होत आहे, याचीच आपण अपडेट घेत होतो। आणि